माझ्या बर्थडेच्या आधी मी माझ्या जुन्या आयुष्याचे सगळे ट्रेसेस पुसले. इट्स माय फर्स्ट मॉर्निंग ॲज अ 25-year-old. ते बोलता बोलता माझ्यावरतीच विश्वास बसत नव्हता बिकॉज आय डोंट नो, कोणाला असं वाटतंय की टाईम खूप जास्त फास्ट चाललाय आणि लाईक आय जस्ट इट्स टू फास्ट. एनिवेज, सो मी खूप विचार करत होती की काय करायचं आहे, 25वा वाढदिवस आहे. आय वॉज लाईक यू नो वॉट, दिस इज द इयर, मला काहीतरी वेगळं करायचं आहे. सो मी पूर्ण दिवस प्लॅन केला आहे आणि मी तुम्हाला माझ्यासोबत घेऊन जाणार आहे. इफ यू आर वंडरिंग वाय आय लुक लाईक दिस, इट इज बिकॉज आय एम गोइंग टू मीट समवन रिअली स्पेशल अँड you know, I just figured, you know, I'm 25, I should do it, so I'm doing it. This is the jugaad I do for nails. मी जस्ट मंदिरातून परत आली आहे. आय एम गोइंग टू टेक अ बिग नॅप. आय एम गोइंग टू हॅव लंच. This birthday is shaping up to be very different than all my birthdays. So I had several things planned, but the plans did not go as I wanted them to. Instead, I did what my mom really wanted me to do, is to spend the rest of the day with her, and this is what we did. सारखी मी कामाला केली पाहिजे काय? हो का? घरात शांती असते. एक चालाय. 25 वर्ष म्हणजे ओ माय गॉड. लाईक मला असं वाटायचं की माझं लग्न वगैरे झालेलं असेल, बट ऑनेस्टली माझा बॉयफ्रेंड पण नाही अजून. वेळ पण खूप बदलली आहे बिकॉज माझ्या मम्मी पप्पांच्या जनरेशनमधल्या सगळ्यांचं लग्न झालेलं होतं. म्हणजे 25 वर्षाचा सिंगल व्यक्ती कदाचितच खूप कमी होते. या इट वॉज जस्ट व्हेरी नॉर्मल. आणि आता तसा नॉर्म नाही आहे. माझ्या आयुष्यात एक खूप मोठा ट्रान्झिशन झाला आहे. 17 वर्षांची असताना मी माझा पहिला जॉब केलेला, विच वॉज लॅक्मे फॅशन वीक, आणि मी रनवे केलेला त्यांच्यासाठी. आणि तेव्हापासूनच मी काम करते. मॉडेलिंग करता करताच मी डिजिटल मीडिया आणि मार्केटिंगच्या स्पेसमध्ये एंटर केलं माझ्या डिग्रीमधून, आणि मी रायटरसुद्धा झाले. सो मी 17 वर्षांची असल्यापासून हा माझा एम्पायर जो आहे तो बिल्ड करत होती, आणि फायनली मी माझी स्वतःची कंपनी चालू केलेली वगैरे वगैरे वगैरे. आफ्टर आय डिड दिस शो मला समजलं की मी ॲक्च्युली एक आर्टिस्ट आहे, आणि मला समजलं की आय एम नॉट दॅट बिझनेस वुमेन यू नो हू लाईक्स टू वर्क 24/7. मला जाणवतंय की मी एक आर्टिस्ट आहे, आणि मला माझं आयुष्य जे पुढचं आहे ते एक आर्टिस्ट म्हणून जगायचं आहे. मी जे पण पैसे माझ्या बर्थडेला स्पेंड करणार होती ते पैसे मी घेणार आहे आणि मी लावणार आहे वेगळ्या वेगळ्या वर्कशॉप्समध्ये. सो मी एका ॲक्टिंग वर्कशॉपसाठी एनरोल केलं आहे, मी एक लावणीचा वर्कशॉप आहे त्यासाठी एनरोल केलं आहे, त्यासोबतच मी म्युझिक शिकते आहे, त्यासोबतच मी खूप काही गोष्टी करते वेगळ्या वेगळ्या. सो मी 25व्या वर्षी एक स्टुडंट झालेली आहे, आणि मी माझं आयुष्य पुन्हा 0पासून सुरुवात करते. तर खरं सांगायचं तर मला खूप भीती होती, कारण मला कुठल्याच गोष्टीमध्ये ॲव्हरेज नाही राहायला आवडत. आय लाईक टू एक्सेल ॲट थिंग्स. मी जी गोष्ट करते ती मला परफेक्टली करायला आवडते. सो मी जेव्हा विचार करत होते की बाप रे, मी आता 25 वर्षांची आहे, आणि मी एक बिगिनर ॲक्टर असणार आहे, बिगिनर डान्सर असणार आहे, बिगिनर म्युझिशियन असणार आहे, वॉट एव्हर ज्या पण गोष्टी करते त्यामध्ये मी बिगिनर असणार आहे, त्या गोष्टीची मला खूप मोठी भीती होती की कसं जमणार आहे मला, और लाईक. आणि खूपदा असाही विचार आला की नाही नको करूया, यू नो विल कंटिन्यू डुईंग वॉट वी आर डुईंग. बट त्यातही असं होतं की आय लाईक टू कीप लर्निंग, आणि when I'm not learning, I'm not having fun. When I'm not having fun is something that I don't want to do at all. That is it. म्हणजे so I was like, I don't want to do this. I was like, if I'm not learning anything, I don't want to do it.
माझ्या बर्थडेच्या आधी मी माझ्या जुन्या आयुष्याचे सगळे ट्रेसेस पुसले आणि 25व्या वर्षी मी माझं नवीन आयुष्य चालू करते आणि त्या आयुष्यात मी तुम्हाला माझ्यासोबत नेणार आहे माझ्या पुढच्या आयुष्याच्या वाटचालीवर. ओ माय गॉड, बिग वर्ड्स. या आणि मला खूप आनंद आहे की मी हे करते आणि ऑनेस्टली आपल्याला ज्या गोष्टींमधून आनंद भेटत नाही ती गोष्ट आपण करू नये. ऑफकोर्स प्रॉब्लेम्स येणार आहेत कारण मी एका लेवलपर्यंत पैसे कमवायचे. माझी एक सर्टन लाईफस्टाईल होती जुनी, बाहेर जाणं, खूप शॉपिंग करणं, ब्ला ब्ला. पण आत्ता मला त्या सगळ्या गोष्टी थोड्याशा कमी कराव्या लागणार आहेत कारण मला माझा वेळ आणि पैसे वेगळ्या ठिकाणी शिक्षणामध्ये घालवण्याचं मी प्लॅन करते. व्हेरी एक्सायटेड दॅट यू आर हिअर, व्हेरी एक्सायटेड दॅट आय एम डुईंग दिस. आय लव्ह यू. लेट्स गो.